आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर राखीव मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाकडून रविकांत बनसोडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या सूचनेनुसार ही घोषणा करण्यात आली असून माढ्यातून संतोष बिचकुले यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे। सोलापूरच्या प्रश्नांची आपल्याला पूर्णपणे माहिती असून तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असं पत्रकार परिषदेत रविकांत बनसोडे यांनी सांगितलं। येत्या 15 एप्रिल रोजी मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी लोकसभेची उमेदवारी जाहीर केली। आज प्रथमतः जेणेकरून आज संविधानचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान हे केले त्या संविधानाची आज मोडतोड होते। संविधानाचा विपरीत पर्याय हे करून वापर करून लोकांना आज वेठीस धरणे आणि संविधानाची मोडतोड करण्याचे प्रयत्न चालले राष्ट्रवादी पक्षाकडून आणि त्यासाठी आणि येणार सोलापूर शहरात बेरोजगारी आहे, जेणेकरून लोकांना उद्योगधंद्यासाठी पुणे मुंबईला जावं लागतं आणि त्यानंतर सोलापुरात महत्त्वाचं विमान सेवा सध्या नाही आहे। अजून विमान सेवाची चालूच आहे, फक्त घोषणाच होत आहे, तर विमान सेवा अजून चालू होत नाही आहे। त्यानंतर महिलांचे प्रश्न आहेत, महिलांचे जे अन्याय अत्याचार होतात प्रत्येक वेळी त्यांचा पाठपुरावा होत नाही आणि त्या लोकांना न्याय मिळत नाही। त्यानंतर जातीय अॅट्रॉसिटी कायदा अंतर्गत जे गुन्हे दाखल होतात पण त्याचा सुद्धा निपटारा होत नाही। जे काय या पत्रकार परिषदेला बाळासाहेब मसलखांब, सुभाष भोसले, गणेश गायकवाड, कृष्णा दंदाळे, सतीश धोत्रे, नरेन कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते।